रामासारखा नवरा असून सीताहरण जेव्हा होत होते तेव्हा सीतेजवळ कुणीही नव्हते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगे, अभिमन्यू जो होता, अभिमन्यूवर किती प्रेम करणारे होते पूर्ण फॅमिली, पण जेव्हा त्याचं मरण दिसत होतं तेव्हा त्याच्याजवळ कुणी नव्हतं. श्रीकृष्ण जे आहे, श्रीकृष्णांना जेव्हा बाण लागला तेव्हा त्यांच्याजवळ कोणी नव्हतं. शरशय्येवर जे भीष्म पडलेले होते बाण लागून, त्यांच्या ज्या यातना होत्या त्या यातनांना भागीदार जे होते ते कुणीच नव्हतं, ते एकटेच होते. तसंच आपलं द्रौपदीचं जेव्हा वशहरण होत होतं त्यावेळीही तिचे जे नवरे होते ते सुद्धा काही करू शकत नव्हते असून पण. तर या जगामध्ये कुणी कुणाचं नसतं हे लक्षात घ्या. आणि आपण जे कर्म करतो ना त्या कर्मावरच आपला खेळ अवलंबून असतो आणि त्याचेच आपण जसं कर्म करत असतो त्याचेच आपल्याला फळ भोगण्यासाठी हा जन्म मिळालेला असतो. म्हणून आपण कधीही चांगलं कर्म करत राहा आणि चांगलं वागत राहा. नक्कीच आपले कर्म भगवंत बघत असतात. स्वच्छ आणि निस्वार्थी भावनेने आपण कर्म करायचं असतं. नक्कीच आपल्याला फळ मिळतं. श्री स्वामी समर्थ.